अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 12 पैकी 10 जागा या महायुतीकडे आल्या आणि 2 जागा ज्या आहेत त्या निसेटच्या काही फरकाने पराभूत झालेल्या आहेत आणि संगमनेर विधानसभेसाठी किंगमेकर ठरले ते डॉक्टर सुजय विखे पाटील. त्यांनी संगमनेरमध्ये अमोल खताळांच्या मागे आपली यंत्रणा उभी केली आणि अमोल खताळ हे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना पराभूत करत विधानसभेमध्ये दाखल झालेले आहेत. सुजयदादा विखे पाटलांसाठी आजचा दुहेरी आनंदाचा दिवस जो आहे तो दिसून येत आहे. असंख्य कार्यकर्ते त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लोणी येथे पोहोचलेले आहेत आणि लांबच्या लांब रांगा ज्या आहेत त्या हितचिंतकांच्या ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत. सुजय विखे यांनी या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्याचा सत्कार घेण्यासाठी अशा पद्धतीने उपाययोजना ज्या केलेल्या आहेत आणि जवळपास हजारो लोक जे आहेत त्या या ठिकाणी सुजयदादा यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत आणि पुन्हा एकदा टायगर अभी जिंदाचा जे नारा आहे तो कार्यक्रम दिसून येत आहे. दादा, आज दुहेरी आनंद आहे, वाढदिवस आहे तुमचा आणि विजय देखील बघितला तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 10 जागा या महायुतीला मिळाल्या. हे खरं या अहिल्यानगर जिल्ह्याच्या जनतेने मला दिलेल्या वाढदिवसाची सगळ्यात मोठी भेट आहे की जे कार्यकर्त्यांच्या मनामध्ये शल्य होतं लोकसभेच्या पराभवानंतर ते आज सगळे आनंदात या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे वाढदिवसाचा आनंद आहेच, पण त्यापेक्षा मोठा आनंद जे शल्य लोकांच्या मनामध्ये होतं ते आज लोक विसरून गेलेत आणि एक नवी सुरुवात करायला आम्ही सुरुवात आज करत आहोत. संगमनेर विधानसभेचे तुम्ही म्हणले होते की माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी मी संगमनेर येईल. काल मात्र तुम्ही विजय जल्लोष साजरा केला. वाढदिवस कधी साजरा होणार संगमनेर? मी झाला नाही 3 ते 5 माझे मालपाणी लॉन्सला तिथं कार्यकर्त्यांचा संवाद आहे. म्हणजे वाढदिवसाचाच सभा मी काही घेणार नाही, कारण की आता सभा पण आता कामाला सुरुवात. आम्ही सरकार स्थापन झालं सगळ्यात पहिलं साकूर पठारावर त्या ठिकाणी पाण्याची उपसा सिंचन योजनेचा प्रस्ताव मूव्ह करणार आहोत. श्रीरामपूरची जी जागा आहे कुठेतरी तो गोंधळ झाला. लव कानडे, भाऊसाहेब कांबळे, असं वाटतंय की 12 पैकी 12 जागा देखील अहिल्यानगर जिल्ह्यात. श्रीरामपूरला माझी गरज असं वाटायला लागले. आता कुठं जाऊन सुधारणा करायच्या, पण श्रीरामपूरमध्ये कार्यकर्त्यांच्या चुका आहेत. आमचे काही लोक त्या ठिकाणी योग्य ते काम त्यांनी केलं नाही आणि त्यामुळे तो पराभव झाला. आता त्या गोष्टीचं विश्लेषण किंवा पूर्णपणे अनालिसिस करून आम्ही योग्य ती कारवाई. संगमनेरमध्ये एक यशोधन कार्यालय चालू जातं, आपल्याकडे जनसेवा कार्यालय जे नागरिकांचे काम आहेत खरं तर त्या कार्यालयातून चालतात. आता संगमनेरमध्ये देखील जनसेवा कार्यालय सुरू करण्याची शक्यता वाटते. नाही, जनसेवा कार्यालय नाही. आता आमदार असल्या कारणाने तहसील प्रांत कार्यालय हेच आमदाराचं कार्यालय असतं आणि त्यामुळे ते तिथं उपलब्ध राहतील. आमदार तो बाबा एक सिस्टम सेट करू जेणे की लोकांना गैरसोय होणार नाही. जागा असलीच पाहिजे असं काही नाहीये. बिना जागेचं सुद्धा आमदार काम करू शकतो हे आम्ही संगमनेरला दाखवून देऊ. बिना जागेचं सुद्धा आमदार काम करू शकतो असं संगमनेर मोठा उत्साह जो आहे तो लोणी येथे पाहायला मिळत आहे. मनोज गाडेकर, TV9 मराठी, लोणी, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.